शंकर नमामि शंकर शिवशंकर शंभो, हे गिरिजापती नमामि शंकर शिवशंकर शंभो। नमस्कार, मी रोहिणी परत एकदा खूप महत्त्वाचा व्हिडिओ आणि खूप माहितीपूर्वक व्हिडिओ आज घेऊन आलेली आहे। बघा, आज आहे सोमवार म्हणजे आज आहे 3 एप्रिल। आज प्रदोष व्रत सुद्धा आहे, आज सोमवार प्रदोष व्रत सुद्धा आहे आणि त्याचबरोबर तुम्हाला मी सांगते आज खूप छान दिवस आहे। आज इतका चांगला दिवस आहे की आपल्याला जर का कोणते उपवास करायचे असतील किंवा कोणती गोष्ट करायची असेल तर आजचा दिवस खरंच छान आहे। आजच्या सोमवारी प्रदोष आल्यामुळे तुम्हाला सांगते आज सोमप्रदोषचं व्रत सुद्धा केलं जातं। पण आज सोमप्रदोष बद्दल आपण माहिती न बघता आज आपण बघणार आहोत माहिती पशुपती व्रत बद्दल। तर आज जो आहे बघा, आज आहे सोमवार आणि सोमवारच्या पद्धतीने बघा माझी आजची जी देवपूजा आहे ती छान झालेली आहे। आणि तुम्हाला सांगते आज सोमवार असल्यामुळे आपण भोले शंकर आपले जे महादेव आहे, महादेवांची आपण पूजा करतो, शंकराची आपण पूजा करतो, भोले शंकराची आपण पूजा करतो। तर त्यासाठी ज्यांचे कोणाचे कायमचे सोमवार असतील किंवा कायमचे जे असतील त्यांना हे व्रत करणं तर अगदी सोपं आहे। त्यांना हे व्रत करणं खूप सोपं जाणार आहे, कारण त्यांना अगदी बाकीच्या अशा कोणत्याच गोष्टी करायच्या नाहीयेत। फक्त काही गोष्टी आहे, काही नियम आहेत, काही सोप्या गोष्टी आहेत त्या तुम्हाला करायला लागतात, ज्या तुम्ही घरी करता त्या फक्त तुम्हाला मंदिरात करायच्या आहेत। तर आज आपण माहिती घेणार आहोत पशुपती व्रत बद्दल। पशुपती व्रत हे आहे भोले शंकर महादेवाचं व्रत आणि हे व्रत तुम्हाला सांगते, हे व्रत नक्की सगळ्यात पहिला प्रश्न, हे व्रत का करावे, हे व्रत करण्यामागचं कारण काय आणि ह्या व्रताचं आपण म्हणतो ना की एक अशी विशेष व्याख्या काय। तर बघा, पशुपती व्रत हे भोले शंकरांचाच एक अवतार किंवा आपण म्हणू शकतो की त्यांचा एक रूप आहे। आणि जसं आपण सोमप्रदोष व्रत करतो, सोमवारचे व्रत करतो, श्रावण महिन्यात व्रत करतो सोमवारचे, तशा पद्धतीचाच हा भोले शंकरांचे जसे 16 सोमवार व्रत असतात तशाच पद्धतीचा हा एक व्रत आहे जे इच्छापूर्ती म्हणजे तुमची जी काही इच्छा असेल ती कितीही अवघड असू दे, कितीही कठीण असू दे, ती अशी तुम्हाला अशी वाटत असेल की अरे हे होणं शक्य नाही। जसं आपण आपल्या स्वामींकडे जेव्हा जातो तेव्हा आपण म्हणतो की अशक्य ही शक्य करतील स्वामी, तर स्वामी सुद्धा शंकरांचं स्वरूप आहे। तर बघा, आपल्याला शंकर म्हणजे आपले महादेवांकडे आपल्याला त्यांना विनंती करायची आहे हे व्रत करून की माझ्या आयुष्यातलं हे कठीणपेक्षाही जास्ती अवघडपेक्षाही अवघड गोष्ट जी माझ्या आयुष्यात आलेली आहे किंवा कोणतीही अवघड, म्हणजे बघा असं काही नाही की एखादी गोष्ट खूप अवघडच असेल किंवा काही असेल म्हणूनच तुम्ही हे व्रत करा, अजिबात नाही। तुम्ही हे व्रत तुमच्या कोणतीही मनोवांछित इच्छा असेल, तुम्हाला असं वाटत असेल की माझी ही इच्छा पूर्ण व्हायला हवी किंवा माझं हे काम ते नोकरी संबंधी असो, तुमच्या घरातल्या मूल बाळांबद्दल असो, तुमच्या घरातल्या लग्नाबद्दल, तुमच्या म्हणजे नवरा बायकोंमध्ये खूप अगदी आपण म्हणतो ना की खूप कटाक्षाने काही गोष्टी झालेल्या असतात ज्यामध्ये जमत नाही, घरात खूप वादविवाद होत आहेत, बऱ्याचशा अशा गोष्टी असतात ज्या आपल्या घरात तुमचे शेजार पाजार कोणी तुम्हाला त्रास देत असेल, तुमचे नातेवाईक तुम्हाला कोणी काही त्रास देत असेल, अशा बऱ्याचशा आपल्या आयुष्यात खूप म्हणजे आता माझ्या आयुष्यात काय आहे, तुमच्या आयुष्यात काय आहे, हे सगळं आपल्याला सगळ्यांच्या आयुष्यात वेगळ्या वेगळ्या गोष्टी असतात। तर त्या पद्धतीने तुम्हाला जर का हे पशुपती व्रत करायला जमलं तर हे व्रत खूप मनोवांछित इच्छा प्राप्तीचं फल आहे। कठीणपेक्षाही कठीण, तुम्हाला सांगते अवघडातली अवघड गोष्ट, अशक्यातली अशक्य गोष्ट सुद्धा या व्रताने शक्य होते। त्यामुळे हे व्रत नक्कीच करावे। कोण करू शकतं हे व्रत? कोणीही करू शकतं, स्त्री पुरुष मुली ज्यांना हे व्रत करणे योग्य आहे, जे मुलं जाऊन मंदिरात जाऊन पूजा करू शकतात त्याचं व्रत आहे। स्पेसिफिकली ह्यामध्ये एक तुम्हाला गोष्ट सांगते की हे व्रत जे आहे हे घरी करायचं नसतं। ह्यातली जी पूजा आहे यातली कोणतीच पूजा तुम्हाला घरी करायची नाहीये। घरी आपली जी महादेवाची पूजा आहे, आपले देवाऱ्यातली पूजा आहे ती तुम्हाला नॉर्मल करायची आहे। तुम्हाला समजा शंकराचं कोणतं पाठ वाचायचं असेल वगैरे ते तुम्ही तुमच्या मनाने करू शकता। पण ह्या व्रतामध्ये काय काय करायचं आहे तर बघा, तुम्हाला मी सांगते, हे व्रत आपल्याला फक्त आणि फक्त 5 सोमवार करायचे असतात। फक्त आणि फक्त 5 सोमवार करायचे असतात। 5 सोमवारच्या आतच तुमची इच्छा पूर्ण झालेली असते। तुमची इच्छा 5 सोमवार काय म्हणजे 5व्या सोमवार पर्यंतही जायची गरज नसते।
तेव्हा तुमची ही इच्छा पूर्ण झालेली असते। बरेचशा वेळेस काय होतं, 5 सोमवार करूनही इच्छा पूर्ण होत नाही। त्यांना जर का असं वाटलं की मला हे व्रत परत करायचे, तर तुम्हाला ते 5 सोमवार झाल्यानंतर 1 सोमवार सोडून मग परत पुढचे करायचे। अशा पद्धतीने तुम्हाला हे जे पशुपती व्रत आहे ते करायचे। आता हे व्रत का करायचे, कोणी करायचे हे आपल्याला कळालं आहे। हे कसे करायचे बघा, तुम्हाला सोमवारच्या दिवशी कोणत्या सोमवारपासून सुरुवात करायची, वर्षभरातल्या कोणत्याही सोमवारपासून तुम्ही हे व्रत सुरू करू शकता। आता बघा, आता आहे चालू चैत्र महिना, आणि चैत्र महिना हा खूप शुभ महिना असतो। आताच चैत्र नवमी, आपला चैत्र नवरात्र होऊन गेलेले आहे, त्याचबरोबर आज सोमप्रदोष आहे, छान सोमवारचा दिवस आहे। त्यामुळे असा कोणताही दिवस, कोणताही सोमवार तुम्ही धरू शकता। फक्त कोणत्या सोमवारी तुम्हाला हे सुरुवात करायची नाहीये, ज्या दिवशी एकादशी आहे, ज्या दिवशी चतुर्थी आहे, अमावस्या आहे, पौर्णिमा आहे, ह्या सोमवारी, म्हणजे ज्या सोमवारी अमावस्या, पौर्णिमा, चतुर्थी, एकादशी असे व्रत आलेले असतात, असे जे दिवस आलेले असतात, त्या दिवशी तुम्हाला हे सोमवार धरता येणार नाही। ह्या दिवशीपासून तुम्हाला तर तुमचा तो सोमवार स्किप करून पुढच्या सोमवारपासून तुम्ही करू शकता। आता बघा, आता तुमचे 5 सोमवार मध्ये एखाद्या सोमवारी जरी सुद्धा हे एकादशी, चतुर्थी, परत अमावस्या, पौर्णिमा आली, तर तो सोमवार सुद्धा तुम्हाला धरायचा नाहीये, त्याच्या पुढचा सोमवार तुम्हाला करायचा आहे। त्याचबरोबर तुमचे हे उपवास करताना मासिक धर्म आला, काही प्रॉब्लेम आला, कुठे बाहेर गावी गेले, तरी सुद्धा तुम्हाला ते त्या दिवशी करायचं नाहीये। सगळ्यात महत्वाचं, हे व्रत तुम्ही ज्या घरात करणार आहात त्या घरातच तुम्हाला ते व्रत करायचं आहे। परत त्या घरातनं तुम्ही ज्या मंदिरात जाणार आहात त्याच मंदिरात तुम्हाला ते व्रत करायचं आहे। म्हणजे तुम्ही समजा आज ह्या शंकराच्या मंदिरात गेले आणि पुढच्या वेळेस तुम्ही म्हणाल की मी दुसऱ्या शंकराच्या मंदिरात जाईल, चालणार नाही। त्याच शंकराच्या मंदिरात 5 सोमवार तुम्हाला जायचं आहे, तुमच्या घरीच हे करायचं आहे। जर काही कारणानिमित्त तुम्ही तुमच्या माहेरी किंवा अशा कोणत्या ठिकाणी हे व्रत करणार असाल, किंवा तुम्ही अशा कोणत्या ठिकाणी असाल जिथे तुम्हाला तुमच्या स्वतःच्या घरात राहून नाही करता येत, तर तुम्हाला समजा तुम्ही माहेरी असाल तर तुम्ही जे काही सामग्री आणणार आहात ते तुमच्या स्वतःच्या पैशाची सामग्री असायला हवी। हे खूप महत्वाचं आहे बघा। यामध्ये कुठली प्रकारची अंधश्रद्धा नाहीये, पण हे पावित्र्यतेचा किंवा तुम्हाला सांगते की हा जो भक्तीचा भाग आहे त्या पद्धतीने आपल्याला हे करायचंय। त्याचबरोबर समजा तुम्ही एखाद्या रेंटच्या घरात किंवा म्हणजे भाड्याने राहतायत आणि तुमच्या एका सोमवारचं व्रत तुम्ही यावेळेस झालं आणि तुमचे परत पुढचे 2 सोमवार इकडे झाले आणि 3 सोमवार तुम्ही नवीन घरात करत असाल, तर तुम्हाला ते व्रत तसं चालणार नाही। तुम्हाला आधीच चाहूल माहिती असते की आपल्याला हे घर बदलायचंय, चेंज करायचंय, तर त्या पद्धतीने तुम्ही ते व्रत तेव्हा नंतर सुरू करा, असं काहीही नाहीये। तुम्ही म्हणाल मी 2 सोमवार इथे करतेय आणि 3ऱ्या सोमवारी मी माझ्या स्वतःच्या घरात जाणार आहे, तर तुम्ही हे 2 सोमवार सोडून द्या। जेव्हा तुम्ही तुमच्या स्वतःच्या घरात जाणार तेव्हा तुम्ही ते व्रत सुरू करा। उलट तुम्ही तुमच्या स्वतःच्या घरात करणार ते व्रत तर किती छान होईल। हे असं झालं। सगळ्यात महत्वाच्या ह्या सगळ्या गोष्टी होत्या। त्यामध्ये तुम्हाला काय करायचंय, सकाळी उठायचंय, व्यवस्थित सुचिरभूत होऊन स्वच्छ न धुतलेले कपडे तुम्हाला घालायचे आहे। जे कोरे वस्त्र आपण म्हणतो ते कोरे वस्त्र तुम्हाला घालायचे आहे। आणि त्यानंतर तुम्हाला सगळ्यात महत्वाची जी गोष्ट आहे ती म्हणजे या दिवशी तुम्हाला उपवास करायचा आहे। सकाळी तुम्हाला शंकराच्या मंदिरात, महादेवाच्या मंदिरात जाऊन तुम्हाला पूजा करायची आहे। आता पूजा काय करायची आहे, तर शंकराच्या मंदिरात जाताना तुम्हाला पूजेची थाळी न्यायची आहे। ती थाळी तुम्ही दोन्ही वेळेस तुम्हाला ती उपयोगाला पडेल अशी तुम्ही थाळी न्यायची आहे, कारण एकदा तुम्हाला सकाळी मंदिरात जायचंय आणि एकदा तुम्हाला संध्याकाळी मंदिरात जायचंय। सकाळी जेव्हा मंदिरात जाल तेव्हा तुम्ही पाणी, पंचामृत, दूध, चंदन, अबीर, गुलाल, फुलं, पांढरे फुलं, एखादं जानवं, लाल दोरा आणि त्याच्यानं हळदी कुंकूची तुम्हाला गरज लागणार नाही। भस्म लावायचं आहे आणि भस्म घेऊन जायचं आहे तुम्हाला बरोबर। फुलं घेऊन जायची, गुळ खोबरं वाटेल ते गुळ खोबरं, एखादं फळ घेऊन जायचंय आणि त्याचबरोबर तुम्हाला हे सगळ्या साहित्याला एकत्र घेऊन उदबत्ती, धूप, काडीची पेटी सगळं तुम्हाला स्वतःच घेऊन जायचंय। दुसऱ्याचं तिकडनं मंदिरातनं तुम्हाला घेऊन ती पूजा करायची नाही। बरोबर, तुम्ही ज्या कोणत्या अक्षता वगैरे घेऊन जाणार आहात त्या खंडित नसाव्या। आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपल्या महादेवांना वाहण्यासाठी बेलपत्र,
जे धतुऱ्याचं फळ असतं, परत फूल असतं, ते तुम्ही व्हायला घेऊन गेले तर ते अजून छान. आणि त्याचबरोबर ह्या सगळ्या सामग्री तुम्हाला एकत्रित गोळा करायचे आणि तुम्हाला सकाळी जाऊन मंदिरात जाऊन अभिषेक करायचा आहे पाण्याने, पंचामृतानी, दुधानी. मग चंदन लावायचंय, अक्षदा व्हायच्या आहेत, फुलं व्हायची आहेत, धूप, दीप, बत्ती, दिवा लावायचा आहे. एक दिवा सकाळी, तुम्हाला सकाळी दिवा सुद्धा लावणार आहात तुम्ही, आरती ओवाळायची आहे. आणि हे सगळं झालं की तुम्हाला तिथे फळ वगैरे ठेवून तुम्ही सगळी पूजा करून तुम्हाला परत यायचंय. बेल वगैरे सगळं तुम्हाला व्हायचं, म्हणजे जे सगळ्या पूजा सामग्री आहे त्या सगळ्या तुम्हाला तिथे व्यवस्थित व्हायचंय आणि मग परत घरी यायचं. त्यामध्ये जानवं, लाल दोरा सगळं तुम्हाला तिथे व्हायचं आहे. यानंतर तुम्हाला घरी येऊन तुम्हाला जमलं तर उपवास करायचा आहे. बघा, शक्यतो असं काही सांगितलेलं नाहीये ह्यामध्ये की तुम्हाला मीठ खायचं नाहीये, तिखट खायचं नाहीये, पण शक्यतो शंकराच्या व्रताला तिखट मीठ शक्यतो खात नाही आणि गोडावरच हा उपवास केला जातो. तर तुम्हाला जर का जमत असेल फक्त गोड खाऊन म्हणजे फळ खाऊन तुम्हाला जमत असेल तर तुम्ही हे उपवास करा, नाहीतर तुम्ही मीठ वगैरे खाल्लं तरी चालेल. पण शक्यतो या उपवासामध्ये तिखट, मीठ, आंबट ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला काहीच खायच्या नाहीये. त्या न खाताच तुम्हाला हे उपवास करायचा आहे. ते झालं की संध्याकाळी परत प्रदोष काळात, प्रदोष काळ म्हणजे आता बघा कधी असतो, सूर्यास्त व्हायच्या अर्धा तास आधी आणि सूर्यास्त व्हायच्या अर्धा तास नंतर हा जो काळ आहे. तसं तुम्हाला वाटतंय की आता थोड्या वेळाने संध्याकाळ होणार, तर बघा शक्यतो प्रॉपर टायमिंग मी तुम्हाला सांगते. 5:30 वाजता तुम्ही तुमच्या घरातनं निघा, 5:30 ते 6:30 पर्यंत तुमची पूजा होईल, म्हणजे 7च्या आत तुमची पूजा होईल. अशा हिशोबाने तुम्ही 6:30 पर्यंत तुम्ही तुमच्या मंदिरात जाऊन तुम्ही तिथे पूजा करू शकता. आता तेव्हा काय करायचंय, जेव्हा संध्याकाळी तुम्ही जाणार तेव्हा त्याच सगळ्या गोष्टी तुम्हाला परत घ्यायच्या आहे आणि ते सगळ्या परत गोष्टी घेताना तुम्हाला संध्याकाळी अभिषेक नाही केला तरी चालेल, कारण सकाळी आपण पूजा करून घेतलेली असती. फक्त पूजा तुम्हाला फुलं व्हायची आहेत, बेलपत्र व्हायचे आहेत, फळ व्हायचंय, परत तुम्ही म्हणजे आरती ओवाळू शकता, धूपबत्ती लावू शकता, उदबत्ती लावू शकता. आणि त्यानंतर सर्वात महत्वाचं, घरातनं जाताना संध्याकाळी 2 वस्तू घेऊन जायच्या आहेत. त्या 2 वस्तू कोणत्या आहेत, एखादं कोणतंही घरात केलेलं गोड पदार्थ, त्यामध्ये लाडू असू शकतो, शिरा असू शकतो, खीर असू शकते, परत काहीही, त्यामध्ये काही पेढे असू शकतात घरात केलेलं. पण सगळ्यात महत्वाचं घरात केलेलं गोड असायला हवं. त्यामध्ये तुम्ही काहीही घरातलं साधा शिरा जरी नेला तरीही चालण्यासारखं आहे, शिकरण जरी नेलं तरीही चालण्यासारखं आहे. तर तुम्हाला एक पूर्ण भांड्यामध्ये ते घेऊन जायचंय. जाताना बरोबर जाताना 3 वाट्या किंवा 3 द्रोण तुम्ही घ्या, 3 द्रोण तुमच्या बरोबर घ्या आणि त्याबरोबर 6 दिवे तुम्हाला घ्यायचे आहेत. 6 दिवे तुम्ही छोट्या छोट्या पंत्या ज्या मिळतात बघा कुंभार वाड्यांमध्ये, जेव्हा छोटे छोटे जे पंत्या असतात त्या मिळतात, त्या तुम्ही जरी घेतल्या तर तुम्ही त्या 5 पंत्या घ्या. पण तुम्हाला हे 5 सोमवार करायचे म्हटल्यावर तुम्हाला टोटल 30 पंत्या लागतील. त्यापेक्षा तुम्ही कणकेचा दिवा जरी, कणकेचे दिवे जरी नेले 6 तरीही चालेल. या कणकेच्या दिव्यामध्ये तुम्हाला तूपच वापरायचंय आणि तूप जेव्हा वापरणार आहे तर तुम्हाला फुलवातीच वापरायच्या आहेत. महत्वाच्या म्हणजे फुलवातच तुम्हाला वापरायची आहे. हे कणकेचे छोटे 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 तुम्हाला 6 दिवे करायचे, त्यामध्ये फुलवात घालायची आहे आणि तूप घालायचंय. तूप कोणतंही चालेल, कोणत्याही म्हणजे गाईचं, म्हशीचं तुम्ही घरात केलेलं असेल तेही तूप चालेल, ते तुम्हाला त्यामध्ये घालायचंय. आणि त्यानंतर जेव्हा तुम्ही जाल संध्याकाळी तेव्हा तुम्ही फूल वगैरे वाहून जेव्हा पूजा करणार संध्याकाळी, तेव्हा तुम्हाला काय करायचंय, तुम्हाला ते सर्वचे सर्व 6 दिवे खाली काढायचेत, म्हणजे पिंडाच्या खाली काढायचेत. पिंडावर तुम्हाला काही ठेवायचं नाही हे लक्षात ठेवा. पिंडाच्या वरती, बरेचसे जण पिंडाच्या वरती वस्तू ठेवतात, प्रसाद ठेवतात, अजिबात तिथे तुम्हाला काही ठेवायचं नाहीये. कारण पिंडीच्या खालचा जो भाग असतो तो हस्तकमल असतो, तिथे पार्वती माता असते, एका ठिकाणी गणेश असतात, एका ठिकाणी अशोक सुंदरी असते. त्यामुळे म्हणजे ते पूर्ण जे हस्तकमलवर जे आहे तिथे सगळे विराजमान आहे. त्यामुळे तिथे तुम्हाला कुठल्याच प्रकारचा दिवा, तिथे कुठल्याच प्रकारचं तुम्हाला फूल वगैरे तुम्ही वाहू शकता, पण तिथे तुम्हाला कोणत्याच वस्तू ठेवायच्या नाहीये. तर तुम्हाला खाली, शिवलिंगाच्या खाली तुम्हाला सगळे 6 दिवे काढून ठेवायचे. 6 दिवे, 6चे 6 दिवे बघा, लक्षात ठेवा. 6 दिवे जे आहेत ते सगळे 6 दिवे तुम्हाला काढून ठेवायचे. बऱ्याचशा जणांनी असं सांगितलेलं आहे की त्या 6 दिवे न्यायचे, त्यातले 5 ठेवायचे, ते लावायचे आणि 6वा दिवा परत आणायचा नाही. 6 दिवे तुम्हाला पूर्णपणे खाली जमिनीवर ठेवायचे आहे.
जे 6 दिवे शंकराकडे अर्पण करायचे आहेत आणि त्यातले फक्त 5 दिवे तुम्हाला लावायचे आहेत। तिथे 5 दिवे जे आहे ते फक्त आणि फक्त 5 दिवे प्रज्वलित करायचे आहे। त्यातला 6वा जो दिवा आहे तो आपण शंकरांना विनंती करतो की हे शंकर महाराज, हे महादेवा, तू माझ्या बरोबर घरी चल आणि माझ्या घरातल्यांना, माझ्या सर्वांना आनंदात सुखाने ठेव आणि माझ्या बरोबर येऊन माझ्या घरात सुख शांती नांदू दे, म्हणून तो 6वा दिवा असतो। तो 6वा दिवा ज्या पद्धतीसाठी असतो ती पद्धत कोणी सांगितलेली नाहीये, म्हणून मी विचार केला की तुम्हाला नक्की प्रॉपर ती पद्धत सांगावी। तर 6 दिवे तुम्हाला पूर्णपणे खाली ठेवायचे आहे आणि ते 6 दिवे मधले 5 प्रज्वलित करायचे, त्यांची पूजा करायची। बघा त्या पूजामध्ये तुम्ही फक्त त्यात कुंकू लावू शकता किंवा काही नाही लावलं तरी चालेल। बरेचसे जण विचारतात की कणकेचे दिवे करताना हळद टाकायची का, तर हो, अगदी चिमूटभर हळद टाकायची, मला खूप पिवळे होतील म्हणून नाही। पांढरे दिवे करत नाही, देवाला कोणत्याही प्रकारचे पांढरे दिवे नाही करत, म्हणून हळद टाकल्या जाते। पांढरे दिवे जे आहे ते जेव्हा कोणी जातं वगैरे तेव्हा त्या गोष्टी असतात, त्यामुळे त्यामध्ये चिमूटभर हळद, त्याचा रंग बदलावा म्हणून तुम्हाला तो दिवा त्याच्यात करायचा आहे। तर ते दिवे तुम्हाला तुपाचे लावायचे आहे। 5 दिवे फक्त तिथे प्रज्वलित करायचे आहे, देवाला विनंती करायची आहे, तुमची जी काही इच्छा असेल ती महादेवाला सांगायची आहे आणि त्यानंतर ती इच्छा सांगून झाली की मग तो न लावलेला जो दिवा आहे तो दिवा उचलून तुमच्या पूजेच्या ताटात ठेवायचा आहे आणि त्यानंतर तुम्ही जो प्रसाद आणलेला आहे, तो प्रसाद तुम्ही परत ठेवायचा आहे, त्याचा नैवेद्य दाखवायचा आहे। नैवेद्य दाखवायच्या वेळेस तुम्हाला काय करायचे, ते 3 द्रोण मी तुम्हाला सांगितले होते, ते 3 द्रोण तुम्हाला काढायचे, त्यामध्ये 3 इक्वल भाग करायचा आहे, सगळ्याचा समान भाग करायचा। समजा तुम्ही खीर आणली तर सगळ्यामध्ये व्यवस्थित सारखी खीर, सगळ्यांमध्ये सारखा शिरा, असा सारखा भाग करायचा आहे। त्याचा नैवेद्य, तिन्हीचा तुम्हाला नैवेद्य दाखवायचा आहे, ते तिन्ही तुम्हाला अर्पण करायचे आहे। बरेचशा जणांचं मी बघितलं की म्हणजे सांगताना सांगितलं आहे, नाही माझ्या लक्षात नाही, पण जो 3रा भाग आहे तो आपण काढायचाच नाही। बघा, काढायचा नाही, तो तिथे ठेवायचा, त्याचा प्रसाद, त्याचं नैवेद्य दाखवायचा। त्याचे 3 भाग घरातून नाही करून न्यायचे, आपल्याला घरातून करून न्यायचे नाहीये, तुम्हाला ते 3 भाग तिथे शिवपिंडाच्या जवळ देवाला विनंती करून तिथे त्याचे 3 भाग करायचे, त्या 3 भागाचा नैवेद्य दाखवायचा आणि त्यानंतर तिथले जे 2 भाग आहे ते तिथेच ठेवायचे आणि नंतर मग तो 3रा जो भाग आहे तो तुम्ही परत आणायचा, तो तुम्ही तुमच्या ताटात ठेवायचा आणि तो परत आणायचा। जेव्हा आपण हे प्रसाद ठेवणार आहात, जेव्हा आपण हे फळ ठेवणार आहे, जेव्हा आपण हे 5 दिवे ठेवणार आहे, जेव्हा तुम्ही हे लावून घेताय त्याच्यानंतर ते परत तुम्ही ते पंत्या घ्यायला गेला किंवा असं तुम्हाला अजिबात करायचं नाही, किंवा परत तुम्ही तो प्रसाद कोणी खाल्ला की नाही की बघायला गेले, असं अजिबात करायचं नाहीये। ह्या गोष्टी आपल्याकडनं चुका होतात, त्यामुळे हे अजिबात तुम्हाला करायचं नाहीये। ते 2 प्रसाद तिथे ठेवण्याचा हेतूच हा असतो की तुमच्या मनातली श्रद्धा किती आहे, तुम्ही जेव्हा एखादी गोष्ट तुम्ही देवाला अर्पण करताय तर ती एकदा अर्पण केल्यानंतर तुमचं त्याच्यात मन किती अडकलंय ते बघण्यासाठी ते 2 नैवेद्य आणि ते 5 दिवे असतात। एकदा का गोष्ट अर्पण केली की त्याला परत घेण्याची अजिबात इच्छा नसावी। त्याचबरोबर तिथल्या तिथे कोणी उचलला, काही झालं, समजा एखादं बऱ्याचशा महादेवाच्या मंदिरात कसं असतं, बाहेर जे मुलं गरीब लोक बसलेले असतात त्यातली मुलं घेतात, पटकीने प्रसाद उचलतात। बघा, असं जर का तुमच्या बरोबर झालं तर त्यांना लगेच म्हणू नका अरे मी आत्ताच ठेवलं होतं, आत्ता नको घेऊ, नंतर घे, अजिबात तसं करू नका। कोणत्या रूपात महादेव येऊन तुमचा जो प्रसाद खाऊन जातील तुम्हाला अजिबात कळणार नाही, त्यामुळे ह्या गोष्टी लक्षात ठेवा आणि ह्या पद्धतीने तुम्हाला ही पूजा करायची आहे। बघा, माझा आजचा व्हिडिओ हा एवढा मोठा बनवण्याचा कारणच हा होता की मला ह्यामध्ये तुम्हाला संपूर्ण माहिती द्यायची होती, संपूर्ण माहिती करायची होती। तर माझा सुद्धा आजचा उपवास हा झालेला आहे, मी सुद्धा करत आहे, त्यामुळे मला स्वतःचा स्व अनुभव तुम्हाला सांगायचा होता, म्हणून मी विचार केला की तुमच्याशी शेअर करावं की हा व्रत कसा आहे, काय आहे, तुम्हाला काय काय करायचं असतं, या सगळ्या गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत। त्यामुळे तुम्ही दिवे लावले, प्रसाद वाटला, तिथे प्रसाद हे केला, मागे वळून तुम्हाला अजिबात बघायचं नाहीये किंवा कोणी खाल्ला कोणी नाही खाल्ला, काय झालं अजिबात बघायचं नाहीये। थेट तुम्ही जेव्हा परत येणार तुमच्या घरातल्या देवाला नमस्कार करायचा आहे आणि त्यानंतर जेव्हा तो 3रा भाग तुम्ही प्रसादाचा घरी आणणार आहे, बऱ्याचशा ह्याच्यामध्ये सांगितलंय बघा की तो प्रसाद सगळ्यांना थोडा थोडा द्या आणि मग तुम्ही खा, अजिबात नाही।
ह्यामध्ये पूर्णपणे मी सांगते हे चुकीचं आहे, पूर्णपणे चुकीचं नाही म्हणणार मी, पण ह्या प्रसादाचं फळ म्हणजे देवाने ते फळ तुम्हाला दिलंय ना, तुम्ही काहीतरी मागितलंय ना, म्हणून ते फळ म्हणून तुम्हाला आहे. बघा तुम्हाला रामायणामध्ये कौशल्याची जी स्टोरी आहे, कहाणी आहे, जी कथा आहे, त्यामध्ये तुम्हाला माहिती असेल की तिला फळ असतं व तीच दुसऱ्यांना वाटून खाते. वाटून खाण्यात काहीही हरकत नाहीये, पण ते फळ तुझ्या वाटेला आलेलं आहे, कारण त्यातनं तुला फळ मिळणार आहे. ते फळ आहे म्हणजे त्यातनं तुला तुझं मनोवांछित फळ मिळणार आहे. बरं ते फळ आपण स्वतःसाठी मागतोय का? अजिबात नाही. आपण आपल्या घरच्यांसाठी, आपण आपल्या लोकांसाठी मागतो. म्हणून ते जे प्रसाद आहे जो तुम्हाला मिळालेला आहे, जो तिसरा भाग आहे, तो फक्त आणि फक्त तुम्हाला खायचा आहे. त्यामध्ये भलेही समोरचं म्हणलं की अरे किती अप्पलपोटी मला देत नाहीये, ते प्रसाद तुम्ही जेवढा बनवला तेवढा सगळा घेऊन जायचा, 3 भाग करायचे, त्यातला तिसरा भाग तिथे नैवेद्य दाखवायचा, येताना परत घेऊन यायचा आणि घरी आल्यावर त्याच प्रसादाने तुम्ही उपवास सोडायचा. शक्यतो ह्या उपवासात फक्त गोड खाऊन उपवास करतात, तिखट मीठ खात नाही. ज्यांना अजिबात शक्य होत नाही, ज्यांना जमत नाही, ज्यांना बघा शरीराचे हाल करून उपवास करण्यात अजिबात काही गरज नाहीये, त्यापेक्षा खाऊन पिऊन उपवास करा. थोडं तुम्ही समजा साबुदाण्याची खिचडी खाल्ली किंवा फक्त खूप जास्ती खात बसू नका, ज्याच्याने उपवास राहत नाही, एकादशी आणि दुप्पट खाशी होते. त्यामुळे त्या पद्धतीने तुम्हाला हा उपवास करायचा आहे. तर ह्या पद्धतीने तुम्हाला ते खायचं आहे. जे काही तुम्ही बनवलं असेल ते तुम्ही तुमच्या घरच्यांसाठी परत बनवून द्या. मग असं करताना बघा लक्षात घ्या, त्यामुळे तुम्ही नेतानाच प्रसाद असा न्या की तो तुम्ही घरी आल्यावर तुम्ही एकट्याने खाल्ला तर नंतर तो तुम्ही पटकीने दुसऱ्याला बनवून देऊ शकता. त्यामध्ये बघा पोळीचा चुरम्याचा लाडू असतो, म्हणजे पोळी कुस करायची, सगळी पोळी कुस करायची, त्यामध्ये गुळ टाकायचा, तूप टाकायचं आणि त्याचे लाडू करायचे. एकदा लाडू घेऊन जा, एकदा शिरा घेऊन जा, एकदा शिकरण घेऊन जा. खीर शक्यतो परत बनवायला होत नाही, त्यामुळे एखाद्या वेळेस बेसन लाडू घेऊन जा, तुम्हाला एखाद्या वेळेस रव्याचे लाडू घेऊन जा. असं काहीतरी गोष्ट घेऊन जा ज्यामध्ये तुम्ही 3 भाग करून, लाडू म्हणण्यापेक्षा बर्फी म्हणजे जे काही तुम्हाला जमेल बघा तसं तुम्ही घेऊन जा, त्यातले 3 भाग करून तुम्हाला करायचं. आता तुमचे 1 लाडू नेला तर 1 लाडू मोठा घेऊन जा, त्याचे 3 भाग करा आणि त्यातला तिसरा भाग तुम्ही घेऊन या. 3 लाडू नाही घेऊन जायचे, म्हणजे 2 लाडू ठेवणार आणि 1 लाडू घेऊन येणार, तसं नेलं तरीही चालेल, काही हरकत नाही, पण 3चाच 1 लाडू करून घ्या आणि ते जाऊन तिथे वाटा. अशा पद्धतीने तुम्हाला हे करायचं आहे. आता ह्याचं उद्यापन कसं करायचं? उद्यापन काही नाहीये, ह्या उपवासाचं कोणत्या प्रकारचं उद्यापन नाहीये. ही जी प्रोसेस आहे, सकाळची पूजा मंदिरात जाऊन करायची, संध्याकाळची पूजा परत मंदिरात जाऊन करायची, प्रसाद न्यायचा, हे तुम्हाला दर सोमवारी करायचंय, म्हणजे दर 5 सोमवार तुम्हाला हे करायचंय. आता बघा ह्याच्यात मला एक गोष्ट आता लक्षात आली होती की हे फक्त आणि फक्त मंदिरातच होऊ शकतं. हे कोणत्या तरी मंदिरात, तुम्हाला महादेवाच्या मंदिरातच करायचंय. तुमच्या आजूबाजूला मंदिर नसेल तर मंदिर शोधा आणि करा. हे व्रत घरी होऊ शकत नाही, मंदिर नसेल तर हे व्रत होणार नाही. डायरेक्ट मी सांगते, कारण हे व्रत मंदिरातच होतं. आता का, ह्याचंही उत्तर मी देते. घरात आपल्याकडनं पावित्रता पाळल्या जात नाही, घरामध्ये तेवढी सकारात्मकता आपल्या असते, पण जे मंदिरामध्ये पॉझिटिव्हनेस असते किंवा ज्या सगळ्या गोष्टी असतात, तो स्थान देवासाठीच असतो. त्यामुळे आपल्याला तिथे जाऊन, ते आपण म्हणतो ना की ते स्थान, तिथे त्यांचं तेज असतं, तिथे जाऊन आपल्याला ती गोष्ट करायची आहे, कारण तिथं ते त्यांचं स्वतःचं स्थान असतं. आपण घरात तर बऱ्याचशा गोष्टी करतोच, त्यामुळे ह्या व्रताला तुम्हाला मंदिरातच जाऊन, काही कष्ट केल्याशिवाय तुम्हाला फळ मिळत नाही, ह्यातला तो भाग आहे. अशा पद्धतीने तुम्हाला ते करायचंय. बघा ह्या पद्धतीने तुम्ही जर का पूजा केली, तुम्ही तुमचे व्रत केले तर नक्कीच ते सफल होतील आणि तुम्हाला त्यातनं फायदाही मिळेल. उद्यापनाचं बोलत होतो आपण, तर काही तुम्हाला उद्यापन वगैरे करायचं नाहीये. बघा तुम्हाला काय करायचं आहे, तुम्हाला शेवटच्या दिवशी, शेवटचा म्हणजे जो 5वा सोमवार आहे त्या दिवशी तुम्हाला एक नारळ घ्यायचं आहे. त्या नारळाला लाल दोरा 5 वेळा किंवा 7 वेळा बांधायचा आहे. बरोबर खडी साखर घ्यायची आहे. 11 रुपये, 21 रुपये, 51 रुपये, 101 रुपये तुमच्या वांछित फलासाठी तुम्हाला काय तुम्ही मागितलं आहे, तुमची काय इच्छा आहे, तुमचे जेवढं तुम्ही देऊ शकता त्या पद्धतीने तुम्हाला ते दक्षिणा तिथे घ्यायची आहे आणि त्याच पद्धतीने दिवे वगैरेच करायची आहे आणि त्याच पद्धतीने तुम्हाला
ते नारळ तिथे ठेवायचंय, खडीसाखर तिथे ठेवायची आहे, दक्षिणा तिथे ठेवायची आहे आणि माझं हे व्रत तू पूर्ण करून घेतलं, हे शंकरा तू माझं व्रत पूर्ण करून घेतलं अशी त्यांना विनंती करून त्यांना त्यांचे आभार मानायचे अशा पद्धतीने. आणि तुमची इच्छा जर का पूर्ण झाली तर अतिउत्तम, त्याच्यासाठी सुद्धा तुम्ही त्यांचे आभार मानू शकता. आता अजून एक गोष्ट इथे सांगायची राहिली ती म्हणजे की आता अजून 2 गोष्टी मला काय माहिती नाही किती मोठा हा व्हिडिओ होणार आहे, पण तरी तुम्हाला सांगते कारण मला या व्हिडिओमध्ये शक्यतो सगळी माहिती तुम्हाला सांगायची आहे. तर जेव्हा आपण घरी येणार, जेव्हा आपण ते दिवा घरी घेऊन येणार किंवा प्रसाद घरी घेऊन येणार संध्याकाळी, तेव्हा एक गोष्ट सांगायची राहिली की तेव्हा तुम्हाला घरात येताना, घरात एंट्री करायच्या आत तुम्हाला तुमच्या उजव्या बाजूला तुम्ही जिथे तुमच्या कोणत्या दिशेत दरवाजा असेल त्याच्याबद्दलचं काही नाहीये. तुम्ही तुमच्या घरात घुसता, समजा माझ्या समोर दरवाजा असा आहे आणि मी माझ्या घराच्या दरवाज्यात घुसतीये, इथे आत जाते, पण माझ्या उंबऱ्याच्या बाहेर उजव्या बाजूला, मला उंबऱ्याच्या बाहेर उजव्या बाजूला तो जो 6वा दिवा आहे तो ठेवायचा आहे आणि त्या दिव्याला तिथे ठेवून तिथे पूजा करून मग तुम्हाला जायचंय. आता तो 6वा दिवा घराच्या बाहेर का ठेवतात तर ते मी तुम्हाला सांगितलं की आपण विनंती करतो की हे शंकरा, हे महादेवा माझ्या बरोबर चल आणि माझ्या घरातल्या जे काही कोणत्या संकट आहेत, माझ्या घरात जे काही आहे त्याचं रक्षण कर, म्हणून तो दिवा तिथे ठेवायचा असतो महादेवासाठी. त्यांना आपण विनंती करतो की तू आमच्या बरोबर चल आणि माझं रक्षण कर, माझ्या बरोबर चल, माझे जे प्रॉब्लेम्स आहेत त्याच्यावर तू, तर ते तिथे थांबून ते शंकर आपल्या घरात येऊन आपल्याला मदत करतात, म्हणून तो दिवा तिथे ठेवायचा असतो. आता तुम्ही म्हणाल कणकीचे दिवे जे आपण 1 आणणार आहे त्याच्या नंतर काय करायचं, तर ते नंतर तुम्ही गाईला खाऊ घालू शकता. कचऱ्यात अजिबात ते दिवे टाकायचे नाहीये. पंत्या जर का असतील तर गार झाल्यावर परत धुवून त्या वापरल्या तरी चालेल, पण कणकीचे दिवे असतील तर ते तुम्हाला गाईला खाऊ घालायचे. कचऱ्यात कुठल्याही प्रकारे ते दिवे जाता कामा नये ह्याची गोष्ट लक्षात ठेवा. आणि त्याचबरोबर तुमच्या पूजेचं सामान जे काही असेल, उरलेलं असेल, ते सगळं संध्याकाळी जे ताट बनवलेलं आहे ते संध्याकाळच्या पूजेत तुम्हाला ते सगळं संपवायचंय, म्हणजे तिथेच तुम्हाला सगळं अर्पण करायचंय. तर बघा या पद्धतीने तुम्हाला हे पशुपती व्रत करायचं आहे. सकाळची थाळीमध्ये तुम्हाला पूजेचं सगळं सामान, अभिषेकाचं सगळं सामान न्यायचंय आणि संध्याकाळच्या ह्याच्यात सगळं सामान तेच न्यायचंय, पण संध्याकाळी जाताना तुम्हाला फक्त 6 दिवे आणि प्रसाद न्यायचा आहे. त्याचा तिकडे जाऊन 3 भाग करायचे आहेत. घरातनं पाणी नेताना, सगळं नेताना तुमच्या घरातलंच न्यायचंय. मंदिरात नळ आहे म्हणून तिथून भरून घेईल अजिबात नाही. बॉटल बरोबर ठेवा. तिथे कोणी भेटलं, तिथे काही झालं, तुम्हाला फुलं भेटले नाही तर तुम्ही आधी घ्या, मंदिराच्या बाहेर घ्या आणि मग जा. अशा पद्धतीने तुम्हाला तुमचं स्वतःचं घ्यायचं. तिथल्या तिथे फुलं दिसले म्हणून कोणाच्या ताटलीतनं घेतले असे नाही, कारण शंकर म्हणतो इथे मी एवढा मोठा तुला सगळं द्यायला बसलेलो आहे तर तू दुसऱ्याकडनं काय मागतीये, असं असतं त्याचा अर्थ. म्हणून तुम्हाला स्वतः जेवढं जमेल तेवढं तुमच्या कॅरी करा. तुमच्याकडनं एखादी वस्तू नसेल ती नका वाहू, नाही वाहिली तरी चालेल, पण ती जी आहे ती जी पूजा आहे मनोभावे श्रद्धेने करा. एखादी वस्तू तुमच्याकडे कमी पडली आणि दुसऱ्याच्या ताटात दिसली तर तुम्हाला लगेच मला पण थोडी दे, मी पण वाहते, असं करायचं नाही. हे कोणत्याच पूजेत शक्यतो करायचं नसतं. कारण आपण जेव्हा एखाद्या देवाची पूजा करतो, मंदिरात जातो, तेव्हा आपण देवाकडे आपलं मागणं मागतो. तर देवाकडे मागणं मागताना देव म्हणतो की तू माझ्याकडे मागायला आली आहे आणि मी तुला भरभरून देणार आहे, पण तू मला सोडून तू शेजारच्या, म्हणजे शक्यतो हा भाग नसावा असं मला म्हणायचंय. आपली पूजा श्रद्धा जी आहे ती आपल्या भावनेने, आपल्या मनाने झाली पाहिजे, एवढंच महत्वाचं. तर चला आजचा व्हिडिओ एवढाच आहे. माहिती भरपूर सांगितलेली आहे. तुम्हाला जर का व्हिडिओ आवडला तर नक्कीच व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा असेच अजून नवनवीन व्हिडिओसाठी. आणि कसा वाटला व्हिडिओ मला नक्कीच कळवा. अजून काही प्रश्न असतील तर खाली कमेंटमध्ये तुम्ही नक्कीच विचारू शकता. तर आजची माहिती इथेच स्वामी चरणी अर्पण करते आणि माझा व्हिडिओ इथेच संपवते. परत भेटूया अजून एका छानशा माहितीमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. ओम नमः शिवाय. शिवशंकर शिवशंकर शिवशंकर.